नमस्कार, मी प्रवीण सावरकर. चुडामणी न्यूज पोर्टलच्या वतीने आज सर्व प्रेक्षकांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्त शुभेच्छा. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण आज भारतभरात विविध कार्यक्रम साजरे होतात. त्याचपैकी आज वरुड शहरामध्ये आज सर्व भीममित्र यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला. या कार्यक्रमाला आवर्जून आमचे लाडके आणि विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी गिरीशभाऊ कराळे यांनी आज आवर्जून उपस्थित दर्शवली. त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर्वप्रथम सर, तुमचं चुडामणी न्यूज पोर्टल स्वागत सर. सर, आपण प्रत्येक कार्यक्रमाला भेट देत असतात आणि एक आपली वेगळी ख्याती आहेत. आपण कुठल्याही धर्माचा कार्यक्रम असो आपण आवर्जून सहभागी होत असतात. नेमकं आज डॉक्टर बाबासाहेब जयंती, त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण या कार्यक्रमाला भेट दिली. तर सर, तुम्ही काय सांगू शकाल आज? सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या 131व्या या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपण या भारत देशात सर्व जाती धर्माचे लोक सर्व एकत्र राहून मोठ्या उत्साहानं सगळे सण साजरे करतो. इथं कुठलाही जातीभेद धर्मभेद आपण पाळत नाही. परंतु राजकारणासाठी काही लोक तो करतात, पण ते योग्य नाही. आज या ठिकाणी वरुड शहरामध्ये भव्य अशी आता स्कूटर रॅली झाली. महामानवांना तिथं हारार्पणाचा कार्यक्रम झाला. संध्याकाळीसुद्धा त्या ठिकाणून पुन्हा भव्य रॅलीचं आयोजन या ठिकाणी करत आहे. मी सर्वांना एवढंच सांगतो की सगळ्यांनी उत्साहानं या कार्यक्रमात सहभागी होऊन शांततेनं हा कार्यक्रम पार पडावा. आणि मी पुन्हा सर्व समाज बांधवांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. तसेच आमचे मित्र महेंद्रभाऊ हरले पत्रकार यांचीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली. नेमकं महेंद्रभाऊ, तुम्ही काय सांगू शकाल आजच्या कार्यक्रमासंदर्भात? भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती भारत देशातच नव्हे तर पूर्ण जगात उत्साहाने साजरी होत आहे. त्यांना या आपल्या वाढदिवसानिमित्त पूर्ण बौद्ध बांधवांना भारतीय बौद्ध महासभा वरुड तालुक्याच्या वतीने मी जाहीर शुभेच्छा देतो. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने वरुड शहरात साजरी होतात. त्याचपैकी आज मुलते चौक परिसरामध्ये सर्व भीमसेवक तथा मित्रमंडळी यांच्या वतीने आज वरुड शहरामध्ये मुलते चौकात मोठ्या उत्साहाने भीम जयंती साजरी होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आज काही महिला मंडळीसुद्धा सहभागी झाल्या आहेत. नेमकं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर्वप्रथम तुम्हाला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व महिला मंडळींना. आज तुम्ही काय सांगू शकाल? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने संपूर्ण भारतात साजरी होत आहे. तुम्ही काय सांगू शकाल? तर सर्वप्रथम मी माझा परिचय देते. मी धर्मचारिणी मैत्री तारा. आम्ही सकाळपासून खूप उत्साहात आहे. विशेष म्हणजे आम्हाला सांगावं असं वाटतं, आजचा जो दिवस आहे हा आम्ही जो स्वातंत्र्य अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा जो अनुभव आज आम्ही घेऊ शकतो आणि जो मैत्रीचा आनंद आहे. आम्ही कुठलेही परिसरमधले नागरिक असो, भगिनी असो, बंधू असो, त्यांना आम्ही सहज भेटू शकतो, सहज बोलू शकतो, सहज जयभीम घेऊ शकतो. हा जो आम्हाला जे समतेचा किंवा स्वातंत्र्याचा बंधुतेचा जे आम्हाला आजचा जो अनुभव आज घेता येतो. विशेष म्हणजे आम्हाला सगळी नगरी असं वाटतं की जणू काही बौद्धमय झाली आहे. आणि विशेष म्हणजे या आमच्या सगळ्या गोष्टीची दखल आम्हाला चुडामणी चॅनलचे आमचे दादा दखल घेत आहे. आजचा जो दिवस आहे हा सगळ्या मानवमुक्तीसाठी आहे. आणि विशेष म्हणजे सगळ्या भगिनींना हे सांगावं असं वाटते की जी स्त्री स्वातंत्र्य किंवा जी महिलामुळे जे आम्हाला स्वातंत्र्याची अभिव्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी करता येते. कारण आम्ही बाईक रॅलीमध्ये सामील झालो. सोबतच आम्ही सायंकाळची जी आमची पायी रॅली आहे, जी म्हणजे पायदळ चालणं ती पण आहे, आणि बाईक रॅली त्यामध्ये महिला म्हणजे बंधू भगिनी सगळ्या सामील झाल्या. हे स्वातंत्र्य, हे समानता या आजच्या दिवसाला आम्ही म्हणजे त्याचा अनुभव घेत आहे. सकाळचं झेंडावंदन झालं आणि चारही बाजूने जसं आंबेडकर चौक, संविधान नगर, पंचशील वसाहत, करुणा बुद्धविहार, नागसेन बुद्धविहार आणि शेवटी आंबेडकर बँक या ठिकाणी आमच्या जेवणाची व्यवस्था केली. अगदी हा सगळा आनंद उत्सवासारखा सोहळा आम्ही संपन्न करत आहोत आणि अगदी सहज करत आहे. कुठलंही असं आम्हाला आमच्या जनसमुदायातून आलेला निधीतून हा कार्यक्रम करत आहे. कुठलंही आम्हाला असं मोठं मानधन किंवा मोठं पाठबळ नाही, तर आमच्या सहज आमच्या जे मिळालं दान दौऱ्यातून हा किंवा दानातून आलेला हा प्रोग्राम साजरा होत आहे. तर निश्चित आम्ही आनंदी आहोत. धन्यवाद. आज वरुड शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. या संदर्भात वरुड शहरातील सुपरिचित डॉक्टर घोरपडे सर यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर, आज डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहाने संपूर्ण भारतात साजरी होत आहे. त्याचप्रमाणे वरुडात सुद्धा मोठ्या उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात तुम्ही काय सांगू शकाल? ज्याप्रमाणे आपण दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो, तसंच आपल्या ह्या वरुडमध्ये सुद्धा आम्ही मित्रमंडळी जे आहे आम्ही लोकवर्गणीतून दरवर्षी
इथे भोजनदानाचा कार्यक्रम करतो. दरवर्षी इथे 1000-1200-1500 लोकांचा भोजनाचा कार्यक्रम होत असतो. हा सगळा कार्यक्रम आम्ही लोकवर्गणीतून करतो. सुरुवात आम्ही फक्त लिंबू सरबतापासून केली होती, पण आता मागच्या 5 ते 6 वर्षापासून आम्ही दरवर्षी भोजनदानाचा कार्यक्रम चालू करतो, की जेणेकरून लोकांना भोजनदानाचा कार्यक्रम पण होईल आणि एक बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करता येईल. सर आज सकाळपासून विविध कार्यक्रम साजरे होत आहेत. नेमका आज दिवसभर कसे कार्यक्रम आहेत, कोणकोणते कार्यक्रम आहेत सर? तसं पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आम्ही मागच्या 3 ते 4 दिवसापासून कार्यक्रमावली चालू आहे. पण आज सकाळपासून झेंडावंदनाचा कार्यक्रम होता 3 ठिकाणी, आपला नागसेन बुद्ध विहार, पंचशील चौक आणि आंबेडकर चौकामध्ये. त्यानंतर आमची बाईक रॅली निघतं. बाईक रॅली निघाल्यानंतर बाईक रॅली इथं समाप्त होते आणि इथं भोजनदानाचा कार्यक्रम होतो. सायंकाळच्या वेळेस पूर्ण वरुड शहरामधनं रॅली निघतं आणि ती रॅली आंबेडकर चौकामध्ये समाप्त होते. तसेच वरुड शहरातील सुपरची डॉक्टर रामटेके सर, नेमकं सर आपण काय सांगू शकाल आज कार्यक्रमासंदर्भात सर? आजचा हा आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि हा कार्यक्रम प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक विहारामध्ये हा साजरा केला जातो. या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे ही अन्नदानाचा प्रोग्राम आम्ही ठेवलेला आहे. 1000 ते 1500 लोकचा कार्यक्रम आम्ही ठेवतो. खरंच आज सकाळपासून वरुड शहरामध्ये एक कार्यक्रमाची मेजवानी मिळत आहेत. सकाळपासून आज विविध कार्यक्रम वरुड शहरामध्ये होत आहेत. आज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आज सकाळीच बाईक रॅलीसुद्धा काढण्यात आली होती. आता भोजनाचा कार्यक्रम आयोजक मंडळाच्या वतीने आज आयोजित करण्यात आला. सर्वांकरता या भोजनाचा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. तसेच आज संध्याकाळी भव्यदिव्य रॅलीसुद्धा आज वरुड शहरातून निघणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आज विविध देखावेसुद्धा आज या रॅलीमध्ये आयोजकाच्या सादर करण्यात येतं आणि या रॅलीमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावी ही विनंती आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. खरोखरच आजचे दिवसभर कार्यक्रम, वेगवेगळे कार्यक्रम आयोजक मंडळाच्या वतीनं साजरे होत आहे. वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण भारतात मोठ्या आनंद उत्साहाने विविध कार्यक्रम साजरे होत आहे. गेल्या कोरोनाच्या 2 वर्षापासून वरुड शहरामध्ये नव्हेच तर संपूर्ण भारतात कार्यक्रमावर सावट होतं, कुठले कार्यक्रम झाले नाही. परंतु या 2 वर्षाची पूर्ण भरण या वर्षी आणि मोठ्या आनंदाने यावर्षी मोठे कार्यक्रम साजरे होत आहेत. वरुड शहरातील आमचे मित्र आहेत तानाजीभाऊ नाकट. नेमकं तानाजीभाऊ, तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असता, तुमचं कार्य अग्रगण्य आहेत, खूप तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असतात. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, तुम्ही काय सांगू शकाल सर? सर्वप्रथम वरुड शहरातील सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. व माझे सर्व जनतेला एकच आव्हान आहे की जो मार्ग डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दाखविला त्या मार्गाने आपण जर चाललो तर देशाचे, राज्याचे व सर्वसामान्य जनतेचे याच्यात हित आहे. एवढे सांगून मी पुन्हा जयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रवीणभाऊ सावरकर. खरंच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहेत. याकरता विविध पदाधिकारी तथा विविध मित्रमंडळी यांनी एक ग्रुप तयार केला आहे आणि या ग्रुपच्या माध्यमातून आज सकाळपासून कार्यक्रमाचे रेलचेल सुरू आहेत. आमचे कॅमेरामॅन निकुबांनी दाखवलं इथे भोजनाचा आस्वाद नागरिकांकरता उपलब्ध केला. सगळं भाविक भोजनाचा आस्वाद घेत आहेत आणि असेच संध्याकाळीसुद्धा भव्यदिव्य रॅलीचं आयोजनसुद्धा या मंडळीच्या वतीने करण्यात आलं आहे. संध्याकाळच्या रॅलीमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं हीच विनंती. पाहत राहा कॅमेरामॅन निकू बावनेचा प्रवीण सावरकर, शिळा न्यूज पोर्टल.